कस काय पाटील बर है का काल जे ऐकलं ते खरं आहे काय वा काय हो माझ्यासाठी काय आणलंय का तुझ्यासाठी वय मी आलो ना तुझ्यासाठी असं अव मग हे कोणाचं काय रे अव हे कोणाचं गाडीची पिस्टन रिंग कशी आली त्याकडे असं पिस्टनची रिंग वय पिस्टनची रिंग कधीपासून कानातलं घालायला लागली हा कुठे गेलता काल हा का रोजचा रस्ता झाला यो ते काय झालं हे चित्ते बघा गोष्टी सांगू नका हा गाडीचे समदे आरशात मी दिसते बाई अहो दिसणं रोज मांडीवर ही बसली होती ना बा चुप बस जास्त वाढवू नका आता असं वाढवू नको अहो तुमच्या पिण्याच्या गोष्टीवर लक्ष देत नाही म्हणून या बी गोष्टीवर लक्ष देऊ नको बाई हा तुम्हाला मोकळं सोडून पायावर काय धोंडा मारून घेऊ काय कमी पडली तुला या घरात सोडून द्यायला का नाही तुले हा उपकार केले ना बा हा मोठ्या मालकाचा चांगला कित्ता गिरवताय अव ती मोठी माणसं हाय 10 बायका करतील आणि तोंड वर काढून फिरतील आणि त्यांच्या बायका गप्प बसतील पण मी गप्प बसणारी नाही हाय मी समद्यानं सांगणार हाय हा एक काम कर लाऊडस्पीकर आण बोमल त्याच्यात सांग सगळे वय सांगणारच आहे मी आत्या मोठ्या आईना जाऊन सांगणार आणि तुमची ड्युटी बदलणार कुठे चालली तू हा कुठे चालली तू कुठे चालली हा प्राईम मिनिस्टर झाली का तू ड्युट्या बदलाले प्राईम मिनिस्टर झाली का तू ड्युट्या बदलाले हा आता दाखवतो हा? घराचं कोर्ट बनवतो तू मी मर्दायची लक्षात ठेव चाल हॅलो आज कॉलेजला नाही गेलीस नाही गेले अरे मला शालिनी काकूंची एवढी काळजी वाटते ना सारखा त्यांचाच विचार डोक्यात येतो म्हणून मूडच झाला नाही कॉलेजला जाण्याचा आणि अरे सागरला झालंय काय का वागतो तो असा तू बघ ना जरा त्याच्याशी बोलून आय डोंट थिंक त्याचा काही उपयोग होईल बरं तू आज संध्याकाळी शालिनी काकू बरोबर घरी थांबू शकशील थांबेन ना काही म्हणालीस का नाही ओके बाय बाय
बसा बसा. गोवर्धन बसा. मी थेट विषयालाच हात घालते. क्वालिटी कंट्रोलमधली माणसं काय तुम्ही कमी केली आहेत? आणि देसाई बटरचं सॅम्पल चेक करायला पण तुम्ही नकार दिला. नाही मॅडम, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली. अहो, ती एफडीआयची माणसं पॅकिंग करून लोड केलेल्या डिलिव्हरीसाठी तयार असलेला माल मागत होती. तो त्यांचा अधिकार आहे. ते रस्त्यात वाटेत सुद्धा गाडी थांबवू शकतात. तुम्ही त्यांना ही संधीच दिलीत कशी? गोवर्धन, येस. मी काय सांगितलं होतं? 2 चेकिंग्स, एक आपलं एक सरकारचं. माल चेक झाल्याशिवाय पॅकिंग करायचं नाही. तशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटला नोटीस पण दिली मॅम. मग तरी हा गोंधळ का? नाही मी सांगितलं. तुम्ही हा. का? काय ही गव्हर्नमेंटची माणसं कधीच वेळेवरती येत नाही. शिवाय त्यांना चेकिंगपेक्षा कटिंगमध्ये जास्त इंटरेस्ट. आता आपण जर का सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो तर मग प्रत्येक पॅकेज मागे ह्यांना पैसे का द्यायचे? मग हे मला सांगता येत नव्हतं. मी लेबर कमिशनरशी बोलले असते. हो, मी बोललो तर वरती मलाच म्हणाले की सांभाळून घ्या आणि मॅडम पर्यंत नेऊ नका. गोवर्धन, खरंय मासे. मी तर असं ऐकलंय की कमिशनरसाठी ही माणसं एजंटसारखं काम करतात. गोवर्धन, मी मंत्र्यांपर्यंत जाईन, पण मला हवी तीच पद्धत राबवली जाईल. पण मासाहेब, मला वाटतं सरदेसाई हे ब्रँड नेमच आता क्वालिटीची खात्री हमी देते. आता उगीच लहान मुलासारखी माझी समजूत काढू नका. आपलं उत्पादन म्हणजे रोज लोकांच्या पोटात जाणारं. लोकांच्या जीवाशी खेळू नका, कळलं? जी मासाहेब. यापुढे तुम्हा तिघांच्याही कडनं मला कुठलीही कारणं नको आहेत, कळलं? या, आत्ता आलात? सॉरी, थोडा लेट झाला. अगं, लाईट का लावलास? काहीतरी काय बोलता काकू? अंधारात बसू नये संध्याकाळचं. उजेड आहेच कुठे? आपण फिरून येऊया का? तुम्हाला बरं वाटेल. वैली साहेब, खीर घ्या, तुमच्यासाठी आणली. सकाळपासून काही खाल्लं नाहीत तुम्ही? नाही, नको मला. नको कसं? काकू, खाऊन घ्या. मी खाईन नंतर. मला माहिती आहे तुम्ही नाही खाणार. मी भरवते. तू ठेव, मी नंतर खाईन. खरंच. सागर आला? मुक्ता, काकूजवळच थांब. सदाशिव, सदाशिव, जीवा, जीवा, गाडी काढ. जी मासाहेब. आपल्याला विजयकडे जायचंय. विजय? कोण विजय? सागरचा मित्र विजय. गाडी काढ. पण मासा. दादा, ह्या मा ऑफिसमध्ये किती वेगळे असतात ना.
ऑफिसमध्ये त्या प्रेसिडेंट अमृत डेअरी असतात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ह्या त्याच मा आहेत का की ज्यांनी आपल्याला लहानपणी गोष्टी सांगितल्या, आपली कौतुकं केली. हं? अरे मा साहेब म्हणतो आपण त्यांना. आधुनिक जिजाई म्हणतात लोक त्यांना. बरं, त्यांचा न्याय तसाच. जो चांगलं करेल त्याचं कौतुक, जो वाईट करेल त्याला धपाटा. मग तो माणूस आपला असो किंवा परका असो. सध्या आमचे चिरंजीव धपाटे खात आहेत. अरे हो दादा, बरं झालं तू विषय काढलास. एक्झॅक्टली काय बिनसलं रे ह्याचं? बिनसायचं आहे काय? वाया गेलाय तो. काही करायला नको आयुष्यात. छान शौकी पाहिजे. पण तुझा मुलगा खूप हुशार आहे. राकेश हुशार आहे. त्याला भरपूर शिकव. फॉरेनला पाठव. मॅनेजमेंट शिकू दे. अरे निदान तो तरी आपल्या कामाही येईल. हे आमचं काही उपयोगाचं नाही. दादा, तू उगाच येता आता सागरला बोलत जाऊ नकोस. अरे सागरही हुशारच आहे. हां, उलट तो राकेशपेक्षा अधिक वेगळा आहे. राकेशचं काय, राकेश जरा ममाज बॉय आहे. सागर स्वतंत्र आहे, तुझ्यासारखा. हो, आणि तितक्याच स्वतंत्रपणे त्यांनी एका माणसाला उडवलं नाही का, दारू पिऊन. दादा, एवढं उगाच त्याला बोलत बसू नकोस पुन्हा पुन्हा त्याच विषयावरून. मी बोलतो त्याच्याशी. हा बोला. अहो, सागरला शोधायला मा स्वतः घराबाहेर पडले. व्हॉट? मासाहेब स्वतः? कारण तो अजून घरीच आला नाही. जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या त्याला. असं कसं म्हणता तुम्ही? आणि हे सगळं बोलायला तुम्ही इथे स्वतः घरी असता ना तर बरं झालं असतं. बरं बरं, कळलं. ठीक आहे. या मासाहेब कुठे शोधणार त्याला आणि कशा शोधणार आहेत? ऐकलंच ना, चिरंजीवांना शोधायला स्वतः मासाहेब गेलेत. जायला हवं. तू येतोयस? हां, तुझा फोन आला तेव्हा मला आलं लक्षात ते. मीही आलो असतो, पण एक प्रॉब्लेम आहे. मला पार्टीला जायचं आहे का नाही, ती कॅन्सलही करता येईल म्हणा. पण प्रॉब्लेम असा आहे की मेघना ऑलरेडी जाऊन तिकडे पोहोचली. एनिवे, मी एक काम करतो. मी 5 मिनिटं जातो, हाय हॅलो करतो सगळ्यांना आणि मेघनाला घेऊन लगेच घरी येतो. ओके? नाही नाही, काही गरज नाही. यू एन्जॉय. हे नेहमीच आहे. आता याला कुठे मासाहेब शोधणार आहेत कोण जाणे. हा असा डोक्यात राग घालून निघून गेला ना की काय करेल याचा भरोसा नसतो. म्हणून काळजी वाटते ग. पण सागर एवढा तापट का? त्याच्या आजोबांवर गेलाय म्हणे. मासाहेब सांगतात ना, तेही असे शीघ्रकोपी होते, संतापी होते. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, येईल. पण ह्या गोष्टी मासाहेबांपर्यंत गेल्याच कशा? मी त्यांना काय सांगणार? त्यांना जेव्हा कळलं की सागर घर सोडून गेलाय तेव्हा त्या लगेच जीवाला घेऊन बाहेर पडले. या कामाच्या गडबडीत आमच्या लक्षातच नाही राहिलं. एनिवेज, आता आम्ही आलोय ना, त्याचं एक ठिकाण आम्हाला माहिती आहे.
नक्कीच तो तिकडे असणार. बघतो आम्ही. मानचा फोन एक तर लागत नाही आणि लागला तर त्या उचलत नाहीयेत. येतो आम्ही. मा कुठे गेल्या असतील एवढ्या रात्री सागरला शोधायला, त्याही एकट्याच? जीवा, त्याला घेऊन ये जा. सागर कुठे आहे? मला नाही माहिती खरंच. आमच्याशी खोटं बोललास तर त्याचे परिणाम काय होतील हे ठाऊक आहे तुला. सागर कुठे आहे? मी काहीही लपवत नाही या, पण तुम्ही त्याच्या शोधात अशा फिरू नका. तो जिथे कुठे असेल मी त्याला शोधून आणतो, पण प्लीज तुम्ही घरी जा. घरी जाईनच, पण सागरला घेऊन आणि तुझ्या सोबत. जीवा, त्याला गाडीत घेऊन ये. अहो पण आजी साहेब तुम्ही तिकडे येऊ नका, मी त्याला घेऊन येतो ना. तुला सांगितलं ना मला सागरकडे घेऊन चल. अहो पण खरंच. ए गप चालणार रे. सागर, सागर, सागर. जीवा, विजय, बघताय काय? उचला पोराला.